नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आजपासून या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये सरसकट सर्वांना लाभ देण्यात येणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना या 10 योजनांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळणार आहेत। म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, सोबतच जे रेशनधारक पिवळे किंवा केसरी रेशनधारक आहे, अशा कुटुंबांना आता या 10 योजना सुरू झालेल्या आहेत। तर पहिली जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मार्फत काय काय मिळते ते सुद्धा बघून घेऊयात। तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जातात। तर याच्यासाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँक खाते पाहिजे, तिसरं जे कागदपत्र आहे तर अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, चौथं जे कागदपत्र आहे ते म्हणजे अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे। आता ते तुमच्याकडे पिवळे असले तरी चालेल किंवा केसरी असले तरी पण चालू शकणार आहे। आणि जे 5वं कागदपत्र आहे तर अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावे। जर तुमच्याकडे अगोदरपासून गॅस असेल परंतु तो महिलेच्या नावावरती असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ शकता, त्याचा लाभ घेऊ शकता। आता जी दुसरी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना। त्या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून ते पूर्णपणे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी पात्रता ठरवलेली आहे ती बघून घेऊयात। तर पहिला मुद्दा, मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। म्हणजे त्या मुलीच्या आईवडिलांचे उत्पन्न हे 2,50,000पेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच या योजनेसाठी मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा। ते एक गोष्ट लक्षात घ्या, 1 एप्रिलच्या आधी जर जन्म झालेला असेल 2023 पूर्णपणे तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। 1 एप्रिल 2023 नंतर जन्म झाला असेल तरच लाभ घेता येणार आहे। आता तिसरं जे पात्रतेचं कारण आहे ते म्हणजे मुलीच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। आणि मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे तरच तुम्हाला लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। आता त्याच्याच पुढची मुख्यमंत्री वयोश्री योजना। आता ही तिसरी योजना आहे। तर या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असते त्यांना या योजनेमार्फत 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। म्हणजे ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष आहे किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याच नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। आता वयोश्री योजनेसाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर पहिला मुद्दा, लाभार्थ्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे। जर 65 वर्षापेक्षा कमी असेल तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार नाही। आता दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता बघू शकता, अर्जदाराचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। म्हणजे जो अर्जदार व्यक्ती आहे ज्याचं वय 65 आहे त्या व्यक्तीचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। आणि चौथं जी पात्रतेचं कारण आहे त्याच्यामध्ये अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे तरच याचा लाभ घेता येणार आहे। आता जी चौथी योजना आहे ती म्हणजे PM किसान योजना। आता तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच असेल प्रधानमंत्री किसान योजना। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना सुरू केलेली आहे। तर याचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत आणि PM किसान योजनेचे एकूण 6,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। सोबतच PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे मिळून पूर्णपणे 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्याच्याच पुढे बघू शकता PM किसान योजनेची जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघून घेऊयात। तर लाभार्थी कुटुंबांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असली पाहिजे तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता जी दुसरी पात्रता आहे त्याच्यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे तरच तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच जे पूर्णपणे PM किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। त्याच्याच पुढची 5वी योजना, तर लाडका भाऊ योजना ही सुद्धा सुरू झालेली आहे। ही योजना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे। त्या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत रक्कम पूर्णपणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे।
आता याच्यासाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर पहिली पात्रता, लाभार्थ्याचे वय 18 वर्ष पूर्ण असावे आणि 35 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरता येणार आहे आणि लाभ घेता येणार आहे। आता जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे शिक्षण कमीत कमी 12वी पास तरी असले पाहिजे, नाहीतर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। आता जी 6वी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेमार्फत शिलाई मशीन सोबतच कारागीर कामगारांसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखादं दुकान टाकण्यासाठी पूर्णपणे शासन 3 लाखांपर्यंत मदत करणार आहे। जर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्माचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला सुद्धा या शिलाई मशीनचा सुद्धा लाभ मिळू शकतो। तर याच्यासाठी जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदाराचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, तरच तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन उद्योगधंदा करण्यासाठी मानधन किंवा रक्कम दिली जाणार आहे। आता जी तिसरी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहे। आणि जी चौथी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे। त्याच्याच पुढची 7वी योजना, तर 7वी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1,500 रुपये प्रत्येकी महिन्याला त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। फक्त या महिलांना मिळणार लाभ, तर महिलांना पूर्णपणे 2 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये मिळालेले आहेत। तर तिसरा टप्पा 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आली होती ती म्हणजे पहिले म्हणजे लाभार्थीची वय 21 वर्ष ते पूर्णपणे 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। आता जी दुसरी पात्रता आहे तर अर्जदार दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतल नसेल तरच लाभ मिळेल। म्हणजे तुम्हाला जर दुसरी कोणती सरकारी योजना भेटत नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार होता। आता जी तिसरी पात्रता आहे तर अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत नसावा, पूर्णपणे तो सरकारी नोकरीला नसावा। आणि चौथी जी पात्रता आहे तर अर्जदाराकडे आधार कार्ड, जन्म दाखला, रेशन कार्ड यांसारखे सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे। त्याच्याच पुढची 8वी योजना, तर 8वी योजना आहे संजय गांधी निराधार योजना। तर या योजनेच्या माध्यमातून निराधारी व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटित महिला अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक महिन्याला पैसे देत असते। त्या पैशाच्या आधारावरतीच पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा या व्यक्ती लाभ घेत असतात। त्याची जी पात्रता आहे ती सुद्धा बघून घेऊयात। आता या पात्रतेमधला पहिला मुद्दा, तर अर्जदाराचे वय 65 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। आता जी दुसरी पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये राहत असणारा असावा, म्हणजेच त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। आणि 9वी जी योजना आहे ती म्हणजे श्रावण योजना। तर राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण योजनेचा लाभ दिला जातो। तर यासाठी फॉर्म पूर्णपणे तुम्हाला भरावा लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला पात्र ठरल्यानंतर याचा लाभ घेता येणार आहे। आता श्रावण योजनेसाठी जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती बघून घेऊयात। तर लाभार्थ्याचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे। आणि जी दुसरी पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असले पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि जी शेवटची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कामगार योजना। त्या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 1 लाखांपर्यंत अपघाती विमा दिला जातो, सोबतच मुलीच्या शिक्षणाचा खर्च, राहण्यासाठी घर, सर्व गोष्टी दिल्या जातात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कामगार असाल तर ई श्रम कार्ड काढा, त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हा फॉर्म भरून द्यायचा आहे। आता प्रधानमंत्री कामगार योजनेसाठी जी कागदपत्रे लागणार आहेत सोबतच जी पात्रता आहे ती बघून घेऊयात। तर अर्जदार भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे, सोबतच अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे, तरच फॉर्म भरता येईल। तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक नागरिक पूर्णपणे या 10 योजनांपैकी कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनांचा लाभ घेऊ शकतो, परंतु तुम्ही अगोदर पात्रता लक्षात घ्या, त्याच्यानंतरच फॉर्म भरा। जर माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा। जर प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा।